हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, म्हणजेच ज्याला आपण KBCNMU या युनिव्हर्सिटीच्या नावाने ओळखतो. या जळगाव युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स 2025 साठी सिलॅबस काय आहे? जसं की आपल्याला माहिती आहे, हा सिलॅबस पॅटर्न म्हणजे जो एक्झामचा पॅटर्न असणार आहे तो 2 सेक्शनमध्ये विभागला जाणार आहे. तर त्या पद्धतीने तो अभ्यासक्रम काय असणार आहे तो आपल्याला आजच्या या सेशनमध्ये बघायचा आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये काही टिप्स असतील, कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला भर द्यायचा आहे किंवा अभ्यासक्रमामध्ये कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला येणार आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. सो व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी वेबसाईटवर तुम्हाला घेऊन जाते. ही आहे जळगाव युनिव्हर्सिटीची वेबसाईट. सो या वेबसाईटवरती इथे न्यूज अँड अनाउन्समेंटमध्ये तुम्हाला आपल्या PhD एंट्रन्ससाठीचे जे नोटिफिकेशन आहे ते इथे नोटिफिकेशन दिसतंय. ठीक आहे. लाईव्ह तुम्हाला इकडे दिसेल इकडे नोटिफिकेशन. मी वेबसाईटवरती दाखवले त्याप्रमाणेच. इथे नोटिफिकेशन रिगार्डिंग PhD एंट्रन्स एक्झामिनेशन पेड 2024. अप्लाय ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला ही जी PDF येते, या PDFमध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. आय होप तुम्हाला आधीचा व्हिडिओ जो आहे तो मिळाला असेल आणि त्या व्हिडिओमध्ये जे काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला आय मीन मिळाली असेल. त्याच्यानुसार तुम्ही इकडे सगळे डिटेल्स तुम्ही बघू शकता आणि अ, जे इन्फॉर्मेशन तुम्हाला आवश्यक आहे ती इथे तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे. तर इथे बघा, या युनिव्हर्सिटीच्या स्ट्रक्चरमध्ये पेपर कसा असणार आहे, 2 विभागामध्ये विभागला जाणार आहे. एक पेपर आणि पेपर 2. ठीक आहे. सो या पेपर 1 मध्ये जो असणार आहे तो असणार आहे जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट आणि पेपर 2 असणार आहे सब्जेक्ट स्पेसिफिक. सो या जनरल ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये नेमकं काय असणार आहे? नॉर्मली जे युनिव्हर्सिटीचे सिलेबस असतात त्याच्यामध्ये 50% किंवा हाफ पार्ट जो असतो तो पूर्णपणे रिसर्च मेथॉलॉजीवरती असतो. मग KBC युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये काय असा डिफरन्स आहे? तर तो सिलेबस आपण डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन करणार आहोत. पण याच्यामध्ये जरा बघा, इकडे पेपरमध्ये टोटल क्वेश्चन्स असणार आहेत 50 क्वेश्चन्स आणि या 50 क्वेश्चन्समध्ये तुम्हाला जे स्टार्टिंग असणार आहे म्हणजे जे 50 क्वेश्चन्स आहेत, तर त्या 50 क्वेश्चनमध्ये 25 क्वेश्चन्स हे तुमचे पेपर 1 मध्ये असणार आहेत आणि 25 क्वेश्चन तुमच्या पेपर 2 मध्ये असणार आहेत. ठीक आहे. प्रत्येक एका करेक्ट क्वेश्चनला 2 मार्क्स असणार आहे. 60 मिनिट्स तुम्हाला याच्यासाठी दिले जाणार आहेत या एक्झाममध्ये आणि ज्यांनी 50% मार्क्स कव्हर केलेले आहेत त्यांना ती एक्झाम क्वालिफाय झाली असं म्हणता येणार आहे. ठीक आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% मार्क्स आवश्यक आहे. ॲज पर रूल किंवा ॲज पर आपला जो काही आपलं प्रत्येक युनिव्हर्सिटीचा स्टँडर्ड रूल आहे त्याप्रमाणे हे दिलेलं आहे. ठीक आहे. सो इथे फर्स्ट पेपरमध्ये रिसर्च मेथॉलॉजी, लॉजिकल रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, एनालिटिकल ॲप्टिट्यूड आणि लिंग्विस्टिक कंपोनंट्स हे सगळे टॉपिक्स तुम्हाला पेपर 1 साठी देण्यात आलेले आहेत. मग याचा सिलेबस कसा कव्हर करू शकता? तर याच्यामध्ये डिटेल इकडे मी दिलेले आहे की काय पॉईंट्स, ही एक युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती ही PDF अवेलेबल आहे. या PDF नुसार तुम्ही तुमच्या पॉइंट्सला कव्हर करू शकता किंवा त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो पेपर 1 मध्ये ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. कसं? तर इकडे बघा, आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत जो स्पेशली तुम्हाला पेपर 1, ठीक आहे, पेपर 1 कंप्लीट करण्यासाठी किंवा मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी हेल्प करू शकतो. गॅरंटेड सिलेक्शन आम्ही इथे याच्यासाठी म्हणलेलं आहे की नोट्स, त्याच्यानंतर मॉक टेस्ट, रेकॉर्डेड लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स आणि 2000 प्लस MCQ PDF इथे अवेलेबल आहे, जे पूर्णपणे पेपर 1 साठी तुम्हाला अवेलेबल असणार आहे. पेपर 1 जसं की मी डिस्कस केलं की 50% मार्क्स जे आहेत ते तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणजे टोटल तुम्हाला किती क्वेश्चन्स करायचे आहेत? तर 25, राइट? सो 25 क्वेश्चन्स तुम्हाला इथे कव्हर करायचे आहेत. तर त्याप्रमाणे 25 क्वेश्चन हे तुमचं जर फर्स्ट सेक्शनमध्ये जर मोस्टली त्याच्यामध्ये करेक्ट आले, तर सेकंड सेक्शनमधले तुमचे 5 ते 10 क्वेश्चन जरी बरोबर आलेले आउट ऑफ 25, तर नक्कीच तुमचा स्कोर हा अबोव्ह 50 जाणार आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये इझिली क्रॅक करू शकणार ही एक्झाम. सो असा हा फुल कोर्स आहे जो पेपर 1 साठी तुम्हाला फुल हेल्प करेल, ज्याची फीस फक्त ₹799 आहे आणि ईझी प्रोसेस आहे. इकडे दिलेल्या WhatsApp नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉइन होऊ शकता विदाऊट वेस्टिंग टाईम. आपल्याकडे टाईम आहे, तर त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी हा फुल कोर्स तुम्हाला हेल्प करेल. पूर्ण प्रकारचे तुम्हाला जे सिलेबसमध्ये दिले आहे, तर बघा, जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट पेपर 1 डिटेल सिलेबस इथे दिलेला आहे. तो डिटेल सिलेबस तुम्हाला टीच केला जाईल. त्याचप्रमाणे आता ह्या सिलेबसमध्ये नेमकं तुम्हाला लक्ष कशावरती द्यायचं आहे हे सुद्धा मी डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला आधी सांगितलं. तर त्याप्रमाणे आपण डिस्कस करूया की
Let me check whether my pen is working or not. ठीक आहे. आलं अंडरलाईन. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा रिसर्च मेथोडॉलॉजी हा एक पॉइंट आहे. नॉर्मली जे युनिव्हर्सिटीचे सिलेबस असतात त्याप्रमाणे रिसर्च मेथोडॉलॉजी हा फर्स्ट पेपर असतो आणि बाकी सेकंड पेपर तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक असतो. केबीसी युनिव्हर्सिटीचा आधीच मी डिस्कस केल्याप्रमाणे याच्यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड बरोबरच बरेच काही पॉइंट्स याच्यामध्ये आले. जसं की रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये मग रिसर्च मीनिंग, कॅरेक्टरिस्टिक्स अँड टाइप्स आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये रिसर्च स्टेप्स आहेत, मेथड्स ऑफ रिसर्च आहे, रिसर्च इथिक्स आहे, पेपर, आर्टिकल, वर्कशॉप, कॉन्फरन्स, सिनॉप्सिझम, थेसिस रायटिंग, इट्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड फॉर्मॅट ह्या सगळ्या आहेत रिसर्चच्या गोष्टी. ठीक आहे, रिसर्चचा फॉर्मॅट आहे हा. त्यानंतर हे पूर्णपणे रिसर्चचं येतं आणि आता याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. त्याच्यानंतर रीडिंग कॉम्प्रेन्शन. रीडिंग कॉम्प्रेन्शनमध्ये काय काय येणार आहे मग तुम्हाला? तर जनरल अवेअरनेस अबाउट बेसिक सायन्स, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट अवेअरनेस, जनरल अवेअरनेस अबाउट हायर एज्युकेशन सिस्टीम. सो याच्यामध्ये आपल्याला जी PDF आत्ताची मिळालेली आहे 2024 नुसार, त्याच्यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी, लॉजिकल रिझनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी, ॲप्टिट्यूड अँड लॉजिस्टिक कंपोनंट्स हे जे म्हटलेले आहेत तेच पॉईंट फक्त याच्यातले आपल्याला करायचं आहे. म्हणजे इथे बघा रिसर्च ॲप्टिट्यूडमधले हे पॉईंट्स, त्याच्यानंतर मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये नंबर सिरीज, लेटर सिरीज आणि रिलेशन अँड क्लासिफिकेशन हे करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं तर लॉजिकल रिझनिंग. तर लॉजिकल रिझनिंगमधले हे पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत, ज्यामध्ये दिलेला आहे अंडरस्टँडिंग अँड स्ट्रक्चर ऑफ द आर्ग्युमेंट्स, म्हणजे evaluating, distinguishing, deductive and inductive reasoning, verbal analogies, verbal communication, classification, लॉजिकल रिझनिंग, डायग्राम्स, जसं की आपण म्हणतो की पाण्यामधली इमेज कुठली आहे, मिररमधली इमेज कुठली आहे, ह्या सगळ्या गोष्टी ओळखणं हे सगळं लॉजिकल रिझनिंगमध्ये येतंय. त्याच्यानंतर अजून काय होता पॉईंट इकडे आपल्याकडे? लॉजिकल झालं, रिसर्च मेथड झाली, न्यूमेरिकल झालं, लँग्विस्टिक कंपोनंट्स म्हणजे जे तुमच्या सब्जेक्ट्स रिलेटेड म्हणण्यापेक्षा कॉम्प्रिहेन्सिव्ह जे येणार आहे याच्यामध्ये आता बघा लिंग्विस्टिकमध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ह्याला समानार्थी शब्द काय अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा मग पॅसेज येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तुमच्या कॉम्प्रिहेन्शन किंवा लँग्विस्टिकवरती आहेत. किंवा मग तुम्हाला एखादी फ्रेज दिली असेल त्याच्यामध्ये ग्रामर करेक्शन करा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर बेसिक सिलेबसनुसार ह्या गोष्टी तुम्हाला इथे काय आहेत या प्रिपेअर करायच्या आहेत तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी. ठीक आहे. आधीचा जो सिलेबस होता त्याप्रमाणे तुम्हाला हे सगळं प्रिपेअर करायचं होतं. बट आत्ता जो त्यांनी नवीन नोटिफिकेशन दिलेलं आहे यावर्षीचं नोटिफिकेशन, त्यानुसार त्यांनी पेपर 1 मध्ये फक्त हे एवढेच पॉईंट इन्क्लूड केलेले आहेत. लेट मी चेक वेदर त्यांनी पुढे आणखीन काही मेन्शन केलेले का. वेबसाईट दिलेली आहे इथे, फीज दिलेली आहे, संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. ओके. ठीक आहे. सो आजच्या या आपल्या नोटिफिकेशनवरून आणि सिलेबसवरून जर बघितलं तर हे एवढेच पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत आणि एवढ्याच पॉइंट्सवरती पेपर 1 साठी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. पेपर 2 साठी मग इथे त्यांनी खाली सिलेबस दिलेला आहे या PDF मध्ये की प्रत्येक फॅकल्टी वाईज त्याचा सिलेबस दिलेला आहे. हा पहिला आहे तो सायन्सचा आहे. सायन्समध्ये मग इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्री, त्याच्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्ट वाईज त्यांनी सिलेबस दिलेला आहे. ही जी PDF आहे ती टोटल 123 पेजेसची आहेत. संपूर्ण सेक्शन वाईज किंवा तुमच्या सब्जेक्ट वाईज ही आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे PhD एंट्रन्स टेस्टचा. सो सिलेबस एकदा बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात करा. ठीक आहे. सो होपफुली तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजलेल्या आहेत. कुठला डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये, कमेंट सेक्शनमध्ये जस्ट पिंग करा. मी तिथे तुम्हाला रिप्लाय करेल आणि तुमचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर करेल. थँक यू सो मच. अशा पद्धतीचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार प्रिपेअर करा आणि नक्कीच या एक्झाममध्ये तुम्ही यश मिळवा. ओके. थँक यू.